नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण व्यापार तोल व व्यवहार तोल हा घटक आज आपण पाहणार आहोत. बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट. कालच आपण राष्ट्रीय उत्पन्न याच्या काही महत्त्वाच्या संकल्पना आपण काल पाहिलेल्या होत्या. आज आपण व्यापार तोल व व्यवहार तोल याच्या संकल्पना त्याच्यानंतर रुपयाचं अवमूल्यन असेल किंवा रुपयाची घसरण, त्याचबरोबर रुपयाचं ऊर्ध्वमूल्यन हे आपण आज पाहणार आहोत. बॅलन्स ऑफ ट्रेड अँड बॅलन्स ऑफ पेमेंट. तर व्यापार तोल आणि व्यवहार तोलाचा विचार केला तर या दोन्ही कन्सेप्ट आपल्या देशाची आयात आणि निर्यात याच्या रिलेटेड आहेत. आयात म्हणजे काय? ज्या वस्तू आणि सेवा आपण खरेदी करतो, आपला देश खरेदी करतो, त्याला आपण काय म्हणतो? व्यापार आयात म्हणतो. आणि ज्या वस्तू आणि सेवा इतर देशांना आपण विकत देतो, दुसऱ्या देशामध्ये पाठवतो, त्याला आपण काय म्हणतो? निर्यात असं म्हणतो. आता व्यापार तोल आणि व्यवहार तोल याच्यामधला डिफरन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत की नक्की याच्या कन्सेप्टमध्ये नक्की फरक काय आहे. व्यापार तोल व व्यवहार तोल. व्यापार तोलाचा जर विचार केला तर व्यापार तोल म्हणजे काय की एका वर्षामध्ये आयात वस्तूंच्या किमती व निर्यात वस्तूंच्या किमती यांच्यातील फरक म्हणजे व्यापार तोल. यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? बॅलन्स ऑफ ट्रेड. मग याच्या रिलेटेड अजून दोन कन्सेप्ट आहेत, आयात आणि निर्यात. पण याच्यामध्ये फक्त वस्तूंचा विचार केला जातो. व्यापार तोल या कन्सेप्टमध्ये फक्त वस्तूंचा विचार केला जातो. व्यापार तोल आणि व्यापार तोलामध्ये व्यापार शेष आणि व्यापार तुटीचा विचार करणार आहोत आपण. व्यापार शेष म्हणजे काय की आयातीपेक्षा निर्यात आपली काय असते? जास्त असते. याला आपण काय म्हणतो? व्यापार शेष. म्हणजे ती कंडिशन आपल्या देशासाठी काय असते? फेवरेबल असते, अनुकूल असते. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो? व्यापार शेष. आणि व्यापार तुटीचा जर विचार केला तर व्यापार तूट म्हणजे या ठिकाणी आपली आयातीपेक्षा निर्यात काय असते? कमी असते. म्हणजेच या ठिकाणी आपली आयात काय असणार आहे? जास्त असणार निर्यातीच्या तुलनेत. म्हणजेच आपण आपल्या वस्तू आणि सेवा सॉरी या ठिकाणी आपण आपल्या वस्तू इतर देशांना काय करतोय? निर्यातीच्या तुलनेत जास्त इतर देशांना आपण आयात करतो. त्यालाच आपण काय म्हणतो? व्यापार तूट असं संबोधतो. व्यापार शेष आणि व्यापार तूट. मग आयोगाचे काही दोन शब्द असतात की अनुकूल आणि प्रतिकूल. अनुकूल हा शब्द कशा संदर्भात आहे? व्यापार शेष याच्या संदर्भित आहे. आणि व्यापार तुटीचा जर विचार केला तर ती कंडिशन आपल्या देशासाठी कोणती असते? प्रतिकूल म्हणजेच फेवरेबल. आणि व्यापार शेष म्हणजे यालाच आपण अनुकूल कंडिशन म्हणजे फेवरेबल आणि अनफेवरेबल. व्यापार तूट म्हणजे अनफेवरेबल. व्यापार शेष आणि व्यापार तूट. अजून एकदा आपण याची कन्सेप्ट रिपीट पाहूयात. व्यापार तोल म्हणजे एका आर्थिक वर्षामध्ये आयात वस्तूंच्या किमती आणि निर्यात वस्तूंच्या किमती यांच्यातील डिफरन्स म्हणजे व्यापार तोल. एका आर्थिक वर्षात जर आयातीपेक्षा निर्यात जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? व्यापार शेष. आणि निर्यातीपेक्षा जर आयात जास्त असेल तर त्याला आपण काय म्हणतो? व्यापार तूट. हे आपल्या इथं कन्सेप्ट क्लिअर झालेली आहे. त्याच्यानंतर व्यवहार तोल म्हणजे काय? आता व्यवहार तोलाचा जर विचार केला तर याच्यामध्ये दोन पार्ट पडतात. एक चालू खाते आणि दुसरं कोणतं आहे? भांडवली खाते. पुन्हा चालू खात्यामध्ये पुन्हा दोन पार्ट, दृश्य खाते आणि दुसरा कोणता आहे? अदृश्य खाते. आता दृश्य आणि अदृश्य. दृश्य म्हणजे आपल्याला डोळ्याने दिसणाऱ्या काय असतात? वस्तू. आणि अदृश्य म्हणजे डोळ्याने न दिसणाऱ्या काय असतात? सेवा, सर्व्हिसेस असतात. दृश्य आणि अदृश्य. आणि एकत्रित जर चालू खात्याचा करंट अकाउंटचा जर एकत्रित विचार केला तर याच्यामध्ये दृश्य आणि अदृश्य खात्यांचा समावेश होतो. म्हणजेच चालू खात्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस वस्तू व सेवांचा याच्यामध्ये समावेश केला जातो. आता त्याच्या आधी आपण व्यवहार तोल म्हणजे काय याचे डेफिनेशन आपण बघणार आहोत. व्यवहार तोल म्हणजे काय? एक देश इतर देशाबरोबर काय करत असतो? आयात आणि निर्यातीचे व्यापार व्यवहार करत असतो. पण याच्यामध्ये वस्तू आणि सेवा तुम्हाला विचारात घ्यायच्या आहेत. व्यवहार तोलामध्ये फक्त आपण कोणती गोष्ट विचारात घेतली? वस्तू. सॉरी, व्यापार तोलामध्ये आपण फक्त वस्तू विचारात घेतली तर व्यवहार तोलामध्ये आपल्याला वस्तू व सेवा विचारात घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर कर्ज असतील, गुंतवणूक असतील यांचाही समावेश याच्यामध्ये केला जातो. आता व्यवहार तोल याचे डेफिनेशन काय आहे प्रॉपर? की एक देश इतर देशाबरोबर आर्थिक व्यवहार करत असतो. मग याच्यातून जी काही चलनाची देवाणघेवाण होते त्याला आपण काय म्हणतो? व्यवहार तोल. एक देश इतर देशाबरोबर
आयात आणि निर्यात पण कशाची वस्तू व सेवांची करत असतो याच्यातून जी चलनाची देवाणघेवाण होते त्याला आपण काय म्हणतो व्यवहार तोल. व्यवहार तोलीचा व्यवहार तोल याचा जर विचार केला बॅलन्स ऑफ पेमेंट तर याच्यामध्ये जर भारताला जास्त देणी द्यावी लागत असेल तर याचा अर्थ भारत जास्त काय करतोय आयात करतोय कारण की वस्तू आणि सेवा भारत घेतोय याचा अर्थ भारत जास्त देणी इतर देशांना देतोय आणि भारताला एनी जास्त असतील म्हणजेच फॉरेन करन्सी भारताच्या परकीय चलन साठ्यामध्ये काय होणार आहे याच्यामुळे वाढ होणार आहे जर भारताची निर्यात वाढली तर आणि आयात जर भारताची वाढत असेल तर फॉरेन रिझर्व्ह म्हणजे परकीय चलन साठा आपला काय होत जातो मायनस होत जातो कारण की आपण निर्यात किंवा आयात हे आपण काय करत असतो फॉरेन करन्सीमध्ये आपण काय करत असतो त्या परकीय चलनामध्ये आपण त्याची देवाण आणि घेवाण करत असतो ही झाली ह्या दोन डेफिनेशन व्यापार तोल आणि व्यवहार तोल व्यापार तोलामध्ये फक्त वस्तूंचा विचार करण्यात आलेला आहे तर व्यवहार तोलामध्ये वस्तू व सेवांचा विचार करण्यात आलेला आहे बॅलन्स ऑफ ट्रेड आणि बॅलन्स ऑफ पेमेंट आता व्यवहार तोलाची दोन खाते आहेत कोणत्या करंट अकाउंट आणि दुसरं कोणतं आहे कॅपिटल अकाउंट करंट करंट अकाउंटचा जर विचार केला तर याच्यामध्ये दृश्य खाते आणि अदृश्य खाते याच्यामध्ये याचा समावेश होतो दृश्य खात्यामध्ये फक्त काय असतात गुड्स आणि अदृश्य खात्यामध्ये सर्व्हिसेस पण एकत्रित करंट अकाउंटचा जर विचार केला तर याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस यांचा काय होतो समावेश केला जातो आणि या ठिकाणी आता दुसरं एक खातं आहे कोणतं भांडवली खाते भांडवली खात्याचा जर विचार केला तर भांडवली खात्यामध्ये एफडीआय परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक एफआयआय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट यांचा याच्यामध्ये काय होतो समावेश होतो किंवा भारत काय करतं अल्पकालीन कर्ज उभारणे असेल याचाही समावेश भांडवली खात्यामध्ये केला जातो आता तुम्ही ऐकलं असेल सीएडी म्हणजेच काय करंट अकाउंट डेफिसिट की चालू खात्यावर तूट कशी निर्माण होते हे आपण पुढे बघणार आहोत आता दृश्य खात्याचा जर विचार केला तर दृश्य खात्यामध्ये काय असतात वस्तू असतात आता कंटिन्यू जर विचार केला दृश्य खात्याचा तर कंटिन्यू दृश्य खात्यावर डेफिसिट आहे म्हणजे काय तूट आहे दृश्य खात्यावर याचा अर्थ काय होतो की भारताची आयात वस्तूंची काय आहे जास्त आहे कशापेक्षा निर्यातीपेक्षा भारताची आयात ही काय आहे निर्यातीपेक्षा जास्त आहे कशाची फक्त वस्तूंची त्याच्यामुळे दृश्य खात्यावर काही तूट आहे आता दृश्य खात्यावरील तूट दृश्य खात्यावर जर तूट निर्माण झाली तर ते कोणत्या खात्यातून भरून काढतात अदृश्य खात्यातून ती तूट भरून काढली जाते आता अदृश्य खात्याचा जर विचार केला तर अदृश्य खात्यामध्ये फक्त सेवांचा समावेश होतो म्हणजे या ठिकाणी आपण काय करायची सेवांची निर्यात आयातीपेक्षा जास्त करायची की जेणेकरून दृश्य खात्यावरील तूट काय होणार आहे डेफिसिट भरून निघणार आहे अशा प्रकारचा विचार यामध्ये करण्यात आलेला आहे चालू खात्यामध्ये आणि चालू खात्यावरच जर तूट असेल म्हणजे वस्तू आणि सेवा जर आपण इतर देशांना आयातीपेक्षा काय सॉरी निर्यातीपेक्षा त्याची आयात जास्त करत असेल वस्तू आणि सेवांची तर करंट अकाउंटवर म्हणजेच चालू खात्यावर तूट निर्माण झाली आहे असं त्याला संबोधलं जातं अजून एकदा मी सांगतो चालू खात्यावर कशा प्रकारे तूट निर्माण होते म्हणजेच करंट अकाउंट डेफिसिट कशी निर्माण होते की ज्या वेळेला आपण गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणजेच वस्तू व सेवांची आयात ही काय करतो कमी करतो कशापेक्षा निर्यातीपेक्षा त्यावेळेस करंट अकाउंटवर काय होते डेफिसिट निर्माण होते म्हणजेच वस्तू आणि सेवांच्या निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न वस्तू व सेवांच्या निर्यातीपासून मिळणारे उत्पन्न हे वस्तू आणि सेवांच्या आयातीवर होणाऱ्या खर्चापेक्षा ज्यावेळी कमी असते त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो चालू खात्यावर तूट निर्माण झालेली आहे मग अशा वेळेला काय केलं जातं चालू खात्यावर तूट असते त्यावेळेस भांडवली खात्याचा काय केला जातो वापर केला जातो आता भांडवली खात्यामध्ये एफडीआय परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक म्हणजेच याचा अर्थ काय होतो ज्यावेळेस एखादी व्यक्ती आपल्या देशामध्ये काय करते इन्व्हेस्टमेंट करते एफडीआय एखाद्या कंपन्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल एखादी इंडिव्हिज्युअल पर्सन किंवा एखादी फॉरेनची कंपनी त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो एफडीआय परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक आणि ज्यावेळेस एखादी व्यक्ती फॉरेनची आपल्या देशाच्या म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असेल त्याला काय म्हणतो आपण परकीय अप्रत्यक्ष गुंतवणूक फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट किंवा इनडायरेक्ट इन्व्हेस्टमेंट मग याचा समावेश भांडवली खात्यामध्ये होतो पण चालू खात्यावरील तूट भरून काढण्यासाठी भांडवली खात्याचा वापर केला जातो पण समजा ऑलरेडी जर भांडवली खात्याचं जर तूट असेल तर चालू खात्यावरील तूट भरून निघणार नाही मग याच्यासाठी काय केलं जातं की परकीय चलन साठ्याचा काय केला जातो वापर केला जातो परकीय चलन साठ्याचा याच्यासाठी तूट भरून काढण्यासाठी वापर केला जातो जर ह्या सर्वच खात्यावर तूट निर्माण झाली असेल पण ती तूट भरून काढण्यासाठी पुढचं खातं म्हणजेच उदाहरणार्थ कोणतं भांडवली खातं जर स्टेबल नसेल त्याच्यामध्येही जर तूट असेल तर कोणत्या खात्याचा कशाचा वापर केला जातो परकीय चलन साठ्याचा वापर केला जातो
म्हणजेच याच वेळी आपलं परकीय चलन फॉरेन रिझर्व्ह काय होत जातो, मायनस होत जातो. हे या ठिकाणी तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. व्यापार तोल मी सांगितलं फक्त वस्तूंचा समावेश होतो. व्यवहार तोलाचा जर विचार केला तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. व्यापार शेष म्हणजे आयातीपेक्षा निर्यात या ठिकाणी जास्त असते. आणि अजून एक गोष्ट नमूद करा की व्यापार शेष आपल्या भारताच्या इतिहासामध्ये स्वातंत्र्यानंतर फक्त 2च वेळा अनुक्रमे चौथी आणि पाचवी पंचवार्षिक योजना याच्यामध्ये व्यापार शेष म्हणजेच आयातीपेक्षा निर्यात आपली जास्त होती. 1973 आणि 74 ला प्लस होती. कितीने? 104 कोटीने आपली निर्यात जास्त होती आयातीपेक्षा. आणि त्याच्यानंतर सेकंड टाइम प्लसच होती 1976-77. मग याच्यावर आयोगाने प्रश्न विचारला होता की खालीलपैकी व्यापार शेष अनुक्रमे कोणत्या दोन वर्षी 1972-73 आणि 1976-77 अनुक्रमे चौथी आणि पाचवी पंचवार्षिक योजना. सर्वप्रथम 1972-73 ला 104 कोटीने आपली निर्यात काय होती, जास्त होती. आणि सेकंड टाइम 68 क्रोर म्हणजेच 68 कोटी रुपयाने आपली निर्यात काय होती, जास्त होती आयातीपेक्षा. पण जनरली जर विचार केला ही 2 वर्षे अपवाद वगळता अपवाद तर कंटिन्यू आपली निर्यात काय आहे, कमी आहे आयातीपेक्षा. वस्तू असेल किंवा आता इथून 2009-10 पासून सेवा असतील, काय झालेलं आहे आपल्या वस्तू आणि सेवांची निर्यात आपली कमी होत चाललेली आहे आणि आयात काय होत आहे आपली वाढत चाललेली आहे. आता आपल्या देशाची जर आयात वाढली तर काय होणार आहे, परकीय पैसा असेल आपल्याकडे, काय असेल परकीय चलन, ते मोठ्या प्रमाणात खर्च होणार आहे. आणि त्याचा तोटा काय होणार आहे, आपल्या लोकांचं उत्पन्न कमी होणार आहे. आणि जर आपल्या देशाची निर्यात वाढली आयातीच्या तुलनेत तर याचा अर्थ काय होणार आहे, आपल्या देशामध्ये परकीय चलन साठ्यामध्ये वाढ होणार आहे. त्याच्यामुळे विविध प्रकारच्या पायाभूत सेवा सुविधा सुधारतील, लोकांना रोजगार उपलब्ध होईल, त्यांना उत्पन्न मिळेल. आणि त्याच्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये त्याचबरोबर व्यक्तींच्या पर कॅपिटा जीडीपी मध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे. हे या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे. आता व्यवहार तोलाचा आपण विचार केला, याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश केलेला आहे. आता पुढे की चालू खाते असेल, त्याच्यामधील दृश्य किंवा अदृश्य खाते असेल आणि भांडवली खाते असेल. स्वातंत्र्यानंतर याच्यामध्ये कोणत्या प्रकारे शेष किंवा तूट आढळून आली हे आता आपण पुढे पाहणार आहोत. याच्यामध्ये जर दृश्य खात्याचा विचार केला तर दृश्य खात्यामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे वस्तूंचा समावेश होतो. याच्यामध्ये काय झालं की वस्तूंची निर्यात ही आपली कंटिन्युअस काय होती, कमी कमी होती. आणि आयात काय होत होती, वाढत चाललेली होती. म्हणजे आपण ह्या वस्तू देण्याच्या तुलनेत जास्त घेत होतो. आणि ती ही कंडिशन अजूनही कंटिन्यू तीच चालू आहे कंडिशन दृश्य खात्यावरील. अदृश्य खात्याचा जर विचार केला तर तुम्हाला माहिती आहे आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने 1991 हे साल 1991 हे वर्ष खूप महत्वाचं आहे. अदृश्य खात्याचा जर विचार केला तर 1991-92 पासून शेष होता या खात्यावर. शेष होता याचा अर्थ काय होतो की सेवांची निर्यात ही आपली जास्त होती आयातीच्या तुलनेत. म्हणजेच सेवांच्या निर्यातीपासून मिळणारं उत्पन्न हे आयातीवर होणाऱ्या खर्चापेक्षा कसं काय होतं, जास्त होतं. म्हणजे उत्पन्न काय होतं, निर्यातीपासून मिळणारं जास्त होतं आयातीवर होणाऱ्या खर्चापेक्षा. म्हणूनच मी काय बोललो की या ठिकाणी 1991-92 पासून अदृश्य खात्यावर कंटिन्यू काय होता, शेष होता. पण नंतर 2009-10 नंतर या अदृश्य खात्यावर ही तूट निर्माण झाली. याचा अर्थ काय, तूट निर्माण झाली म्हणजे आम्ही काय केलंय, सेवा जास्त आता आयात करायला सुरुवात केलेली आहे निर्यातीच्या तुलनेत. म्हणजे ते आता मार्जिन काय होत चाललेलं आहे, कमी कमी होत चाललेलं आहे. म्हणजे आम्हाला जे निर्यातीपासून आधी उत्पन्न मिळत होतं ते आता कमी होत चाललेलं आहे. का तर आम्ही आता आयात जास्त करतोय, कशाची, सेवांची. कधीपासून 2009-10 पासून. आता हे झालं वस्तू आणि सेवा. दृश्य खात्यावर फक्त वस्तू आणि अदृश्य खात्यावर सेवा. पण एकत्रित विचार केला चालू खात्याचा तर चालू खात्यामध्ये तुम्हाला मी मागेही सांगितलं आता की चालू खात्यामध्ये वस्तू आणि सेवांचा काय होतो, समावेश होतो. आता चालू खात्यावर जर विचार केला तर 2001-2, 2-3 आणि 3-4 कंटिन्यू शेष होता. म्हणजेच या ठिकाणी वस्तू आणि सेवा वस्तू आणि सेवांची निर्यात ही वस्तू आणि सेवांच्या आयातीच्या तुलनेत काय होती, जास्त होती. कोणत्या खात्यामध्ये मी सांगतोय, चालू खाते. एकत्रित विचार करतोय. आधी आपण काय केलं, दृश्य खाते आणि अदृश्य खाते यांचा सेपरेट विचार केला. पण आता आपण कॉम्बिनेशन त्याचा स्टडी करतोय. आणि त्याच्यासाठी एक शब्द कोणता आहे, करंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट. याच्यावर कशा प्रकारे तूट निर्माण होते
जर वस्तू आणि सेवांची आपण निर्यात काय केली, कमी केली, आयातीच्या तुलनेत आपली निर्यात कमी असेल चालू खात्यावर वस्तू आणि सेवांची, तर चालू खात्यावर काय होते, तूट निर्माण होते. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो करंट अकाउंट डेफिसिट. आता हे 2001, 2, 2, 3 आणि 3, 4 हे 3 वर्ष लक्षात ठेवायचे तुम्हाला. 2001, 2, 2, 3 आणि 3, 4 कंटिन्यू शेष होता चालू खात्यावर. म्हणजे वस्तू आणि सेवांची निर्यात जास्त होती आयातीच्या तुलनेत. पण नंतर 4-5 नंतर चालू खात्यावर काय झालेली आहे, तूट निर्माण झालेली आहे. म्हणजेच आपण वस्तू आणि सेवांची आयात काय केली, निर्यातीच्या तुलनेत जास्त केलेली आहे चालू खात्यामध्ये. त्याच्यामुळेच करंट अकाउंट डेफिसिट निर्माण होते, म्हणजे चालू खात्यावर तूट निर्माण झालेली आहे. याच्यानंतर पुढचं खाते आहे कोणतं, भांडवली खाते. आता भांडवली खात्याचा जर विचार केला तर याच्यामध्ये कंटिन्यू शेष होता, पण 2007-8 नंतर भांडवली खात्यावरही तूट निर्माण झालेली आहे. म्हणजे परकेकडून कर्ज घेण्याचं प्रमाण असेल आपलं आता काय झालेलं आहे, वाढलेलं आहे, किंवा त्याच्यानंतर एफडीआय असेल, एफआय असेल, परके देशामध्ये तेवढी इन्व्हेस्टमेंट होत नाही, त्याच्यामुळे भांडवली खात्यावर काय होत आहे, तूट निर्माण होत आहे. हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे, व्यापार तोल व व्यवहार तोल. याच्यानंतर आपण पुढे की जो आयोगाने एसटीआय मुख्य परीक्षा 2018 मध्ये हा प्रश्न विचारला होता आयोगाने, व्यवहार तोलाच्या अदृश्य म्हणजेच आयात निर्यातीमध्ये पुढील पैकी कशाचा समावेश होतो, हा प्रश्न आयोगाने विचारलेला होता 2018च्या एसटीआय मेन्स एक्झाम मध्ये. अदृश्य खात्याचा जर विचार केला, कारण की दृश्य खात्यामध्ये फक्त वस्तूंचा समावेश होतो, आणि तुम्हाला या ठिकाणी हे विधान दिसतंय की काय, वस्तूंचा व्यापार, विधान ब वाहतूक, क असेल विमा, आणि ड आहे गुंतवणूक उत्पन्न. त्याच्यानंतर आयोगाने काही पर्याय दिलेत खाली. पर्याय क्रमांक फक्त काय आहे, पहिला अ, ब आणि क. पर्याय दुसरा आहे अ, क आणि ड. पर्याय तिसरा फक्त ब, क आणि ड. आणि पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व. तर तुम्हाला माहित पाहिजे की व्यापार तोलामध्ये आणि व्यवहार तोलामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. व्यापार तोलामध्ये आता, आणि या ठिकाणी काय दिलेलं आहे, व्यवहार तोल. पहिलं काय दिलेलं आहे, वस्तूंचा व्यापार, त्याच्यानंतर वाहतूक, विमा आणि गुंतवणूक उत्पन्न. तर पर्यायी उत्तर याचं काय आहे, व्यापार तोलाच्या अदृश्य खात्यामध्ये, कारण की दृश्य खात्यामध्ये वस्तू असतात, त्यामुळे पर्याय क्रमांक पहिला जो अ आहे, वस्तूंचा व्यापार, विधान अ पहिलं जो वस्तूंचा व्यापार, तो स्किप होतो, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये 3 ठिकाणी दिसते तुम्हाला, या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर पर्याय क्रमांक 2 या ठिकाणी आहे, आणि वरील पैकी सर्व म्हणजे याच्यामध्ये पण येतो. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, आन्सर आहे. म्हणजे एवढे साधे आणि सोपे प्रश्न आयोग विचारत असते. फक्त तुमच्या कन्सेप्ट क्लिअर असणं महत्वाचं आहे. याच्यानंतर पुढे आपण रुपयाची अवमूल्यन व रुपयाची घसरण याच्यामधला फरक पाहणार आहोत. रुपयाचे अवमूल्यन व रुपयाचे घसरण, डिव्हॅल्युएशन ऑफ रुपी म्हणजे रुपयाची घसरण, रुपयाचे अवमूल्यन सॉरी, की तुम्हाला माहिती आहे रुपयाचं अवमूल्यन हे एक धोरणात्मक हे गोष्ट आहे, की जेणेकरून हे दोन याच्यामध्ये काय असतात, दोन सिस्टम याच्यामध्ये काम करत असतात. एक भारत सरकार आणि दुसरा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. रुपयाचं अवमूल्यन घडवून आणण्यासाठी हे धोरणात्मक काही प्लॅनिंग आखतात. मग याचा जर विचार केला रुपयाच्या अवमूल्यनाचा, तर 1949, 1966 आणि 1991 ला भारत सरकारने मुद्दामून आपल्या रुपयाचं काय केलं होतं, डिव्हॅल्युएशन केलेलं होतं, आपल्या रुपयाची व्हॅल्यू डाऊन केलेली होती मुद्दामून. हे आपण रुपयाचं अवमूल्यन आता पाहत आहोत. 1949, 1966 आणि 1991 ला भारत सरकारने आपल्या मुद्दामून रुपयाचं काय केलं, डिव्हॅल्युएशन केलं, आणि याच्याबरोबर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचाही काय होता, यांचाही याच्यामध्ये समावेश होता. 1949 चा जर विचार केला, आता पुढे आपण बघणार आहोत की हे झाल्यानंतर साल 1949, 66 आणि 91 पाहिल्यानंतर की याचा नेमका आयात, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट वर याचा इफेक्ट काय होतो. 1949 ला रुपयाचं अवमूल्यन केलं,
ते 30.5% केलेलं होतं. त्यावेळेचे अर्थमंत्री जॉन मताई होते. 1966 ला परत सेकंड टाइम रुपयाचं अवमूल्यन केले. त्यावेळेस अर्थमंत्री सचिन चौधरी हे होते आणि 1991 ला तुम्हा सर्वांना माहित आहे की टोटल अवमूल्यन हे 20% होतं आणि त्यावेळेस अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग होते. 1949 ला 30.5% रुपयाचं अवमूल्यन, 1966 ला 36.5% रुपयाचं अवमूल्यन आणि 1991 ला 1 जुलै, 3 जुलै आणि 15 जुलै अनुक्रमे 3 टप्प्यामध्ये रुपयाचं काय केलेलं होतं, अवमूल्यन केलं होतं टोटल 20%. हे अवमूल्यन केलं 1949. याच्यानंतर आपण बघणार आहोत याचा आयात व निर्यातीवर होणारा परिणाम, एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट. याचा आयातीवर नेमका परिणाम काय होतो, की काय होतो, आयात वस्तू ज्या आपण खरेदी करतो त्याच्या किमती भारतामध्ये वाढतात. का तर आपल्या रुपयाची व्हॅल्यू आपण डाऊन केलेली आहे मुद्दामून. मग जेणेकरून आपली आयात काय होते, कमी होते. आयातीवर होणारा परिणाम काय होणार आहे, भारतामध्ये ज्या वस्तू आपण आयात करणार आहोत त्याचे मूल्य काय होणार आहे, वाढणार आहे. त्याच्यामुळे ऑब्विसली भारतीय व्यक्ती परकीय वस्तू आणि सेवा खरेदी करणार नाहीत, कारण त्यांना माहित आहे त्या वस्तू आणि सेवा काय आहेत, महाग आहेत आपल्यासाठी. आणि याचा निर्यातीवर इफेक्ट काय होतो, वस्तू आणि सेवांच्या किमती कमी केल्यामुळे आपल्या निर्यातीला आपल्या निर्यात वाढीला काय मिळते, चालना मिळते. का तर आपल्या वस्तू आणि सेवा परकीय देशामध्ये त्याच्या किमती काय झाल्या असतात, कमी झालेल्या असतात. कारण याचं कारण मी सांगितलं, 49, 66 आणि 91 हे अनुक्रमे 3 अवमूल्यनं आहेत रुपयाची. हे जे साल आहेत हे तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवायचे आहेत, कारण की आयोगाने एकदा याच्यावर प्रश्न विचारलेला आहे की स्वातंत्र्योत्तर काळात भारत सरकारने भारतीय रुपयाचे अवमूल्यन कधी केले नाही, आणि खूप सिंपल याचा आन्सर आहे 1976. आता निर्यातीचा आपण विचार केला की काय निर्यात आपली काय होणार आहे, स्वस्त होणार आहे. मग ऑब्विसली परकीय व्यक्तींना त्या वस्तू आणि सेवा आपल्याला काय वाटणार आहे, स्वस्त वाढणार आहेत, स्वस्त वाटतील. त्याच्यामुळे आपली निर्यात वाढेल आणि परकीय चलन साठ्यामध्ये आपल्या काय होईल, वाढ होईल. आणि आयात काय होणार आहे, याच्यामुळे परकीय चलन साठ्याची बचत होणार आहे आपल्या. का तर आपल्या देशामध्ये त्या वस्तू आणि सेवा काय असतात, महाग असतात. आयातीवर होणारा परिणाम, त्याच्यामुळे आपल्या व्यक्ती परकीय देशांच्या वस्तू आणि सेवा खरेदी करत नाहीत. आणि निर्यातीचा जर विचार केला तर आपल्या वस्तू आणि सेवा इतर देशामध्ये काय होतात, त्या स्वस्त होतात. त्याच्यामुळे परकीय व्यक्ती त्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात. याच्यामुळे आपली निर्यात काय होते, वाढते. परिणामी आपल्या परकीय चलन साठ्यामध्ये वाढ होते. हा आहे रुपयाचा अवमूल्यनाचा आयात व निर्यातीवर होणारा परिणाम. रुपयाच्या अवमूल्यनाचा जर विचार केला तर रुपयाचं अवमूल्यन हे मुद्दामून घडवून आणलेलं असतं आणि रुपयाची घसरण, तुम्हाला माहिती आहे आपल्या रुपयाची घसरण होते. तुम्ही ऐकता डेली न्यूजपेपरमध्ये की रुपया घसरला. आता एक डॉलर बरोबर 75 का 76 रुपये उदाहरणार्थ मी सांगतो असले, आणि ते उद्या जर $1 बरोबर 80 रुपये झाले, म्हणजे काय झालं, ते आपल्याला वाटते की किंमत वाढली. पण आपल्या देशाच्या तुलनेत जर विचार केला तर आपला रुपया काय झाला, या ठिकाणी डाऊन झालेला आहे. आणि 5 रुपयांनी रुपयाचा डॉलर काय झाले, म्हणजे 5 रुपयांनी अमेरिकेचा डॉलर हा काय झालेला आहे, वधरलेला आहे. पण ज्यावेळेस ते 75-76 रुपयावरून $1 ज्यावेळेस 70 वर येईल किंवा 60 वर येईल, त्यावेळेस आपला रुपया वधारतो. का तर आपल्याला आता कमी मूल्य ते $1 खरेदी करण्यासाठी आपल्याला 60 ते 65 रुपये द्यावे लागतात. म्हणजे याचा अर्थ आपला रुपया वधारला आणि डॉलर काय झालेला आहे, घसरला, असं आपण त्याला संबोधतो. आता रुपयाच्या घसरणीला बरेच कारणे असतात. काय, इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्यावेळेस कच्च्या तेल म्हणजेच क्रूड ऑइलच्या किमती काय होतात, वाढतात, त्यावेळेस आपला रुपया काय होतो, घसरतो. कारण की क्रूड ऑइल हे आपण परकीय चलनामध्ये म्हणजेच डॉलरमध्ये खरेदी करतो. का तर याला बरेच कारण आहेत. ओपेक, ऑर्गनायझेशन ऑफ पेट्रोलियम एक्सपोर्टिंग कंट्रीज, ही जी संघटना आहे त्यांना संरक्षण पुरवण्याचं काम कोण करते, अमेरिका. पण ते एका अटीवर करते. कोणती अट आहे त्यासाठी, की तुम्हाला ज्या तुमचे क्रूड ऑइल जे तुम्ही इतर देशामध्ये सेल करणार आहात ते तुम्ही आमच्या डॉलरमध्ये काय करायचं, दुसऱ्या देशांना विकायचं. ही अमेरिकेने त्या ओपेक म्हणजे जे काही देश आहेत त्यांना काय केलेली आहे, ती अट घातलेली आहे. मग घसरणीचा जर विचार केला तर पूर्वी ₹1 बरोबर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वातंत्र्यानंतर ₹1 म्हणजे $1 बरोबर ₹1 होता. पण आता तो 75-76 रुपयाच्या आसपास गेलेला आहे. म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात आपल्या रुपयाची काय झालेली आहे, घसरण झालेली आहे. तो जर उद्या 80-85 झाला तर आपला रुपया काय होणार आहे, म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात घसरण, याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होतो. पण ज्यावेळेस आपला रुपया वधारतो त्यावेळेस आपल्या भारतीय अर्थव्यवस्थेवर अनुकूल परिणाम होतो. ती कंडिशन आपल्या देशासाठी फेवरेबल असते. रुपयाच्या घसरणीची कारणे पहिलं मी कोणतं सांगतोय तुम्हाला, क्रूड ऑइल, कच्चे तेल, याच्या जर इंटरनॅशनल मार्केटमध्ये किमती वाढल्या तर आपला रुपया काय होतो, घसरतो.
त्याच्यानंतर आयात महाग झाली, तर आपला रुपया काय होतो घसरतो. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं कारण, जर एफ-डी-आय आणि एफ-आय-आय आपल्या देशातून लोकांनी जर फॉरेनच्या लोकांनी जर पैसे काढून घेतले, तर आपला रुपया काय होतो घसरतो. जर आपल्या देशातून रुपया जर आपल्या देशातून डॉलर बाहेरच्या देशामध्ये जात असेल, तर आपला रुपया काय होतो डाऊन होतो. म्हणजेच उदाहरणार्थ आयात. आपल्या देशाची जर निर्यातीच्या तुलनेत आयात वाढली, तर आपल्या रुपयाची काय होते घसरण होते. त्याच्यानंतर एफ-डी-आय आणि एफ-आय-आय, परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक आणि परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक, हे ही दोन कारणे आहेत रुपयाच्या घसरणीसाठी. मग रुपयाची घसरण हे आपण इथं विचारात घेतलेलं आहे. याच्यानंतर रुपयाचे अवमूल्यन आपण पाहिले. आता आपण रुपयाचे ऊर्ध्वमूल्यन म्हणजे अवमूल्यनाच्या विरुद्ध ऊर्ध्वमूल्यन, याचाही आयातीवर निर्यातीवर होणारा परिणाम सेम त्याच्या उलटा परिणाम या ठिकाणी होत असतो. आयात व निर्यातीवर याचा उलटा परिणाम होतो. का? तर या ठिकाणी मुद्दामून भारत सरकार आपल्या रुपयाच्या ऊर्ध्वमूल्यनामध्ये काय केलं जातं, यालाच ओव्हर व्हॅल्युएशन असं आपण म्हणतो. ऊर्ध्वमूल्यनामध्ये काय केलं जातं, की मुद्दामून भारत सरकार आपल्या रुपयाची व्हॅल्यू काय करते, वाढवते. मग याचा आयातीवर व निर्यातीवर परिणाम काय होतो, आयात आपली काय होते, आपल्यासाठी स्वस्त होते. कारण की इतर देशांच्या तुलनेत आपल्या वस्तू आणि सेवांच्या किमती काय झालेल्या असतात, महाग झालेल्या असतात. इतर वस्तू आणि सेवांच्या तुलनेत इतर देशांच्या वस्तू व सेवांच्या तुलनेत आपल्या वस्तू आणि सेवा काय होतात, महाग महाग होतात. त्याच्यामुळे आपल्या व्यक्ती परकीय वस्तू आणि सेवा खरेदी करतात. म्हणजेच याचा अर्थ आपल्या देशाची आयात काय होते, वाढते. मग याचा निर्यातीवर विपरीत परिणाम काय होतो, की आपली निर्यात कमी होते. का? तर आपल्या वस्तू आणि सेवा काय असतात, महाग असतात. मग त्याच्यामुळे परकीय देशातील व्यक्ती आपल्या वस्तू आणि सेवा खरेदी करत नाहीत. का? तर त्या महाग असतात म्हणून. मग अशा प्रकारे रुपयाच्या ऊर्ध्वमूल्यनाचा परिणाम आपल्या देशावर कशा प्रकारे होतो, हे आपण या ठिकाणी पाहिलं आहे. हे सेम ऑपोजिट आहे, रुपयाच्या अवमूल्यनाच्या विरुद्ध एकदम आहे. पण आजपर्यंत भारत सरकारने कधीही रुपयाचं ऊर्ध्वमूल्यन केलेलं नाही. जे काही तुम्ही ऐकलं 1949-66 रुपयाचं अवमूल्यन केलेलं, त्याच वेळेला फक्त रुपयाचं अवमूल्यन झालंय. ऊर्ध्वमूल्यनासाठी असे काही कधीही भारत सरकारने रुपयाचं ऊर्ध्वमूल्यन केलेलं नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला समजलं असेल की आयात व निर्यातीवर परिणाम कशा प्रकारे होतो. यानंतर आपण एक्सचेंज रेट. अर्थव्यवस्थेमध्ये खूप महत्वाची कन्सेप्ट आहे विनिमय दर. विनिमय दर म्हणजे काय? त्याचे दोन प्रकार पडतात. एक फिक्स्ड आणि दुसरं कोणतं आहे, फ्लेक्झिबल. विनिमय दर म्हणजे काय? की एका देशाचं चलन आपल्या देशात चलन देणे आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्या देशात चलन विकत घेणे. त्याच्यामधला जो विनिमय जो आपला होतो, त्याच्यासाठी एक जो फिक्स रेट असतो, म्हणजे रेट असतो, त्याला आपण काय म्हणतो, विनिमय दर असं म्हणतो. म्हणजे काय करणे, आपले रुपये देणे त्याच्या बदल्यामध्ये डॉलर घेणे, डॉलर देणे त्याच्या बदल्यामध्ये पाऊंड घेणे, पाऊंड देणे किंवा त्याच्या बदल्यामध्ये काय करणे, एन घेणे. अशा प्रकारचा एक्सचेंज केला जातो, त्याला आपण काय म्हणतो, विनिमय दर, एक्सचेंज रेट. मग याचे दोन प्रकार पडतात. पहिला कोणता आहे, फिक्स्ड, आणि दुसरा कोणता आहे, फ्लेक्झिबल. जर निश्चित विनिमय दर हा कोण ठरवतं, सरकार ठरवत असते. आणि फ्लेक्झिबल म्हणजे जो तरलता विनिमय दर आहे तो कोण ठरवत असते, मागणी आणि पुरवठा मार्केटमधला, डिमांड आणि सप्लाय. डिमांड आणि सप्लाय बदलली तर विनिमयाचा दर ही काय होतो, चेंज होतो. आज एक या ठिकाणी मी याचं एक तुम्हाला उदाहरण देतो. विनिमय दर, की समजा एखाद्या भारतीय व्यक्तीला जर अमेरिकेचा एक पेन खरेदी करायचा आहे, पण अमेरिकेमध्ये त्या पेनची किंमत $1 आहे आणि आता $1 बरोबर किती आहेत, 75 रुपये आहेत. उदाहरणार्थ मी सांगतोय, 75 रुपये आहेत. तर मग अशा वेळेला भारतीय व्यक्ती काय करेल, 75 रुपये अमेरिकेमध्ये देईल, त्याच्या बदल्यामध्ये $1 घेईल आणि काय करेल, त्या $1 मध्ये तो एक पेन काय करेल, खरेदी करेल. पण समजा उद्या काय झालं, की डॉलरची किंमत काय म्हणजे डॉलर बरोबर रुपया
हा एक बरोबर 75 होता, 75 रुपये एक डॉलर बरोबर. तो जर उद्या 76, 77 किंवा 80 रुपये झाला, तर भारतीय व्यक्तीला काय करावे लागतील? 80 रुपये द्यावे लागतील. त्याच्या बदल्यात एक डॉलर घेऊन ती काय करेल? अमेरिकेचा पेन खरेदी करेल. म्हणजेच या ठिकाणी काय झाली? 5 रुपयाने काय झाली? रुपयाची किंमत डाऊन झाली, लक्षात ठेवा. आणि अमेरिकेचा डॉलर काय झाला? या ठिकाणी वधारला. या ठिकाणी ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता याच्यानंतर समजा जर ते 75 होते, आता 75 आहे, ते जर उद्या 60 झाले, एक डॉलर बरोबर 60 रुपये झाले, तर काय होईल या ठिकाणी? की 15 रुपये काय करावे लागतील? कमी द्यावी लागतील आपल्या भारतीय व्यक्तीला तो डॉलर खरेदी घेताना. आणि त्या डॉलरच्या बदल्यात नंतर काय करणार आहे? ती व्यक्ती एक पेन खरेदी करणार आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला रुपया काय होणार आहे? वधारणार आहे आणि डॉलर काय होणार आहे? कमी होणार आहे, डाऊन होणार आहे. ह्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लक्षात घ्यावयाच्या आहेत, की कशा प्रकारे विनिमय दर ठरवला जातो. की काय करणे? आपल्या देशाचं चलन देणे आणि त्याच्या बदल्यामध्ये दुसऱ्या देशाचे चलन आपण काय करणे? घेणे. ह्यालाच आपण काय म्हणतो? विनिमय दर. विनिमयमध्ये फिक्स्ड आणि फ्लेक्झिबल, निश्चित आणि तरल, हे दोन विनिमयाचे काय आहेत? विनिमय दराचे प्रकार आहेत. म्हणजे निश्चित म्हणजे जो कोणी गव्हर्नमेंटने ठरवलेला असतो. आणि फ्लेक्झिबलचा जर विचार केला तर तो कोण ठरवलं? कशामध्ये असतो तो? मार्केटमधील डिमांड अँड सप्लाय. डिमांड अँड सप्लाय मध्ये जर चेंज झाला तर विनिमय दरामध्ये काय होतो? बदल होतो. हे या ठिकाणी आज आपण पाहिलेलं आहे. खूप सोप्या संकल्पना आहेत ह्या सर्व. आता यानंतर जे आपलं आज आपण पाहिलेलं आहे त्याची थोडी आपण काय करूया? या ठिकाणी रिव्हिजन करूया. आज आपण व्यापार तोल आणि व्यवहार तोल ह्या कन्सेप्ट पाहिल्या. आयात आणि निर्यात ह्या कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या तुम्हाला. म्हणजे व्यापार तोलाचा जर विचार केला तर याच्यामध्ये फक्त वस्तूंचा समावेश होतो आणि व्यवहार तोलाचा जर विचार केला तर याच्यामध्ये वस्तू आणि सेवांचा समावेश होतो. यानंतर आपण करंट अकाउंट, की जे व्यवहार तोलाचे आहे, आणि दुसरं कोणतं? कॅपिटल अकाउंट. करंट अकाउंट मध्ये दृश्य खाते आणि अदृश्य खात्यांचा काय होतो? समावेश होतो. मग कोणत्या खात्यामध्ये तूट निर्माण झाल्यानंतर कशा प्रकारे भरून काढली जाते हेही आपण पाहिले. यानंतर आपण काय पाहिले? रुपयाचे अवमूल्यन, की जे आपल्या 3 वर्षे करण्यात आलेले आहे आणि याच्यावर आयोगाने प्रश्नही विचारलेला आहे, तोही तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवलेला आहे. की रुपयाचं अवमूल्यन सर्वप्रथम 30.5% करण्यात आलं, त्यानंतर 36.5% आणि तिसरं अवमूल्यन ही 20 ते 21% करण्यात आलेलं होतं. यानंतर आपण काय पाहिलं? रुपयाची घसरण, की याला कारणे कोणते असतात? इंटरनॅशनल मार्केटमधील क्रूड ऑइलच्या किमती वाढल्या की रुपया काय होतो? आपला डाऊन होतो. याच्यानंतर आयात महाग झाली. त्याचबरोबर आपला एफडीआय आणि एफआयआय जर आपल्या देशामध्ये कमी झाला तर काय होते? आपल्या रुपयाची व्हॅल्यू डाऊन होते आणि रुपया काय होतो? सॉरी, डॉलर काय होतो? वाढत जातो रुपयाच्या तुलनेत. मग रुपयाचे ऊर्ध्वमूल्यन आणि अवमूल्यन याचे आयात आणि निर्यातीवर काय परिणाम होतात? हे खूप सोपं आहे. यानंतर विनिमय दर म्हणजे काय? हेही आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. ओके, धन्यवाद.